बदलापूर अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणावरून राज्यभर तीव्र संताप आणि आंदोलनं सुरू आहेत। या घटनेची दखल स्वतः मुंबई उच्च न्यायालयानं घेऊन तातडीची सुनावणी देखील घेतली। हायकोर्टानं आपल्या सुनावणीत राज्य सरकार आणि पोलिसांना चांगलंच फैलावर घेतलं होतं। लोकांनी रस्त्यावर उतरण्यापर्यंतची वाट तुम्ही पाहत आहात का, अशा शब्दात सरकारला फटकारलं। याच दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर 13 ऑगस्टला बदलापूरमधील एका शाळेत सफाई काम करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेनं 2 अल्पवयीन बालिकांवरती लैंगिक अत्याचार केले। यातील एकीच्या पालकांनी तिला खासगी रुग्णालयात नेलं। डॉक्टरांच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत झाल्याची बाब समोर आली। 16 ऑगस्ट रोजी पालक तो अहवाल घेऊन शाळेत गेले, मात्र शाळेनं सायकलमुळे जखम झाली असावी किंवा शाळेबाहेर काही घडलं असेल असा दावा शाळेतील मुख्याध्यापिकेने केला। तसंच डॉक्टरांनी दिलेला अहवाल देखील फेटाळून लावला असा दावा पीडितेच्या पालकांनी केलाय। शाळेतील बदलापूरचं प्रकरण बाहेर येऊ नये यासाठी एका महिला पोलिसानं शाळा व्यवस्थापनाबरोबर गुप्त बैठक घेतल्याचा आरोपही पालकांनी केलाय। बदलापूरचं प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचं पीडित मुलीच्या पालकांनी म्हटलंय। त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारी ही महिला पोलीस कोण, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। 1 ऑगस्टला 24 वर्षीय आरोपीची शाळेत नेमणूक झाली। त्याच्यावर लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती। अल्पवयीन मुलीसोबत 12 आणि 13 ऑगस्टला घृणास्पद कृत्य घडल्याचं एका मुलीनं सांगितलं। गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी पीडित 4 वर्षीय 2 मुलींपैकी एकीनं तिच्या आजोबांकडे तिनं आपल्या प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं सांगितलं। तेच तिनं तिच्या आईकडेही सांगितलं। घाबरलेल्या पालकांनी दुसऱ्या पीडित मुलीच्या पालकांशी संपर्क साधला। त्यांनीही आपल्या मुलीनेही शाळेत जाण्यास नकार देत असल्याचं सांगितलं, ज्यातून पुढे तिच्यासोबत असंच काहीतरी घडल्याची शंका व्यक्त केली गेली। त्यानंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टरने दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाला असल्याचं सांगितलं। पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या मुलींच्या पालकांना तब्बल 12 तास ताटकळत ठेवण्यात आलं होतं। पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। तसंच बदलापूर पोलीस ठाण्यात 2 नवीन पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली।